आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अशी एक झटपट आणि खूपच चविष्ट रेसिपी, जी एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल. ही रेसिपी मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडेल. संध्याकाळच्या चहासोबत, पाहुण्यांसाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी हा एक परफेक्ट स्नॅक्स आहे. इथे मी तुम्हाला दाखवते, वरून अगदी कुरकुरीत झालेले आहेत. नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. जे ब्रेड बॉल्स बनवायचे आहेत ना, त्याच्या आतील सारण किंवा स्टफिंग बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी अगोदरच 4 मध्यम आकाराची बटाटी उकडवून त्याची साल काढून घेतलेली आहे. आता या छोट्याशा किसणीने मी ही बटाटी व्यवस्थित अशी किसून घेत आहे. तुम्ही हवं तर मॅशरने मॅशही करून घेऊ शकता. सर्व 4ही बटाटी व्यवस्थित किसून झाल्यानंतर इथे बघा, भरपूरच याच्यामध्ये भाज्या घालायच्या आहेत. इथे मी 1 कांदा, 2 शिमला मिरची, 1 मध्यम आकाराचं गाजर आणि 1 मध्यम आकाराची काकडी किसून आणि चिरून घेतलेली आहेत. इथे ज्या भाज्या आपण चिरून घेत आहे ना, त्याही अगदी बारीक बारीक चिरून घ्यायच्या आहेत. आणखी याच्यामध्ये 1 वाटीभर इथे मी शिजवून घेतलेले स्वीटकॉर्न टाकलेले आहेत. आता आपल्याला याच्यामध्ये मसाले टाकायचे आहेत. इथे मी सुरुवातीला थोडीशी रेड चिली फ्लेक्स टाकत आहे. तुम्ही हवं तर याच्यामध्ये हिरवी मिरची चिरून किंवा बारीक करूनही टाकू शकता. त्यानंतर इथे मी हे मिक्सअप टाकत आहे. मिक्सअप थोडेसे जास्त टाकत आहे, कारण मुलांना हे खूप जास्त आवडते. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मुलांना तर भरपूर चीज घातलेले पदार्थ आवडतात, त्यामुळे याच्यामध्ये भरपूर असं चीज घालायचं आहे. तुमच्याकडे जे कोणतं चीज असेल ते तुम्ही टाकू शकता. याच्यामध्ये थोडेसे चीज टाकत आहे. इथे बघा, माझ्याकडे चीजचे स्लाइस होते ना, ते मी अशा पद्धतीने कट करून टाकत आहे. कोणतेही चीज तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. जर तुमच्याकडे चीजचे क्यूब्स असतील ना, तर ते तुम्ही खिसून टाकू शकता किंवा मग पनीरही तुम्ही याच्यामध्ये किसून टाकू शकता. लहान मुलांना तर चीज खायला खूप जास्त आवडतं, त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही या बॉल्समध्ये चीज भरपूर घालू शकता. त्यानंतर इथे मी हाताला थोडंसं तेल लावलेलं आहे आणि अशा पद्धतीने सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हातानेच मिक्स करायचे, म्हणजे हे सर्व जे मसाले आहेत ना, त्या भाज्यांना व्यवस्थित लागले जातात आणि आपलं स्टफिंगही छान असं एकजीव होतं. इथे मी ब्रेड घेतलेले आहेत. तुम्ही हवं तर कोणतेही ब्रेड घेऊ शकता. इथे मी ब्राऊन ब्रेड घेतलेला आहे. आता ब्रेडच्या जी कडा आहेत ना, त्या मी अशा पद्धतीने कट करून घेत आहे. ज्यावेळेस आपण हे ब्रेडचे बॉल बनवत असतो ना, त्यावेळेस जर आपण अशा कडा ठेवल्या ना, तर व्यवस्थित आपल्याला ते बॉल्स बनवता येत नाही. त्यामुळे याच्या कडा काढून घ्यायच्या आहेत. आणि ह्या ज्या ब्रेडच्या कडा आहेत ना, ते आपण फेकून न देता याच्यापासूनही आपण छान अशी रेसिपी बनवू शकतो. तर इथे मी हे जे ब्रेडचे कडा आहेत ना, ते मी साईडला ठेवणार आहे. याच्यापासूनही मी एक रेसिपी बनवते, ती माझ्या मुलांना खूप जास्त आवडते. आता इथे बघा, मी काय करणार आहे, सुरुवातीला एका डब्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे. याच्यामध्ये हा जो ब्रेड आहे ना, तो हलकासा बुडवून घ्यायचा आहे. जास्त वेळ बुडवायचा नाही आणि जास्तही याच्यामध्ये पाणी ठेवायचं नाही. त्याच्यातलं पाणी आपण छान असं निथळून घ्यायचं आहे. त्यानंतर बनवून घेतलेलं जे स्टफिंग जे आहे ना, ते अशा पद्धतीने 1 चमचा याच्यामध्ये टाकलेला आहे आणि हा जो ब्रेड आहे ना, तो व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे. इथे हे व्यवस्थित असं पॅक झालं पाहिजे, नाहीतर हे पुन्हा तळताना याच्यातले ज्या भाज्या आहेत ना, त्या बाहेर येऊ शकतात. इथे हीच काळजी घ्यायची आहे की आपला जो बॉल आहे ना, तो व्यवस्थित पॅक झाला पाहिजे. आणि इकडे मी दुसऱ्या प्लेटमध्ये मैदा घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला या बॉलवरून व्यवस्थित असा मैदा सर्व बाजूने लावून घ्यायचा आहे. त्याचबरोबर इकडे मी दुसऱ्या प्लेटमध्ये मैद्यामध्ये थोडंसं पाणी ओतून मैद्याची स्लरी बनवलेली आहे. मैदा व्यवस्थित लावून घेतल्यानंतर ही जी मैद्याची स्लरी आहे ना, त्याच्यामध्येही आपल्याला हा जो गोळा आहे ना, तो व्यवस्थित असा बुडवून घ्यायचा आहे. असं केल्यामुळे काय होतं, हा जो गोळा आहे ना, तो वरून असा पॅक होतो, म्हणजे तळताना आतल्या भाज्या आहेत ना, बाहेर येत नाहीत. त्यानंतर इथे मी दुसऱ्या प्लेटमध्ये शेवाळ्या घेतलेल्या आहेत. ज्या आपण खिरीसाठी भाजक्या शेवाळ्या वापरतो ना, त्याच शेवाळ्या घेतलेल्या आहेत आणि त्या अगदी बारीक बारीक
करून घेतलेले आहेत, जेणेकरून या बॉल्सला व्यवस्थित लागल्या जातील. याच्याऐवजी ब्रेड क्रम्सही वापरू शकता, पण सगळ्यांच्या घरी ब्रेड क्रम्स नसतात, त्यामुळे इथे मी शेवाळे घेतलेले आहेत. आणखीन एक बॉल्स तुम्हाला करून दाखवते. ब्रेड घ्यायचा, पाण्यामध्ये बुडवून लगेच काढायचा, त्याच्यातलं पाणी निथळून काढायचं. त्यानंतर आपण जे तयार करून घेतलेलं भाज्या आणि चीजचं जे स्टफिंग किंवा सारण आहे ना, ते याच्यामध्ये 1 चमचा भरून आपल्याला ब्रेड व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे. आणि इथे आपण अशा पद्धतीने गोळा बनवून घ्यायचा आहे. याच्यामधल्या भाज्या चीज तळताना बाहेर येऊ नये म्हणून याच्यामध्ये आपल्याला एक स्टेप करायची आहे. इथे मैदा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये हा जो गोळा आहे ना तो व्यवस्थित बुडवून घ्यायचा आहे. सर्व बाजूने व्यवस्थित याला मैदा लागला पाहिजे. त्याच्यानंतर इथे जी मैद्याची स्लरी बनवून घेतलेली आहे ना, त्याच्यामध्येही हा गोळा व्यवस्थित असा बुडवून घ्यायचा आहे. याने काय होतं, हा जो गोळा आहे ना तो लॉक होतो, म्हणजे आतील ज्या भाज्या आहेत किंवा चीज आहे ना ते बाहेर येत नाही. ह्या 2 स्टेप आहेत ना ते अगदी काळजीपूर्वक करायचे आहेत, जेणेकरून हे बॉल्स तळताना अजिबात बाहेर येत नाहीत. वरून कुरकुरीत बॉल होण्यासाठी आपण याला वरून अशा शेवाळ्या लावून घ्यायच्या आहेत. या शेवाळ्या सगळ्यांच्या घरामध्ये इझिली अवेलेबल असतात. या शेवाळ्या अशा लावल्यामुळे आपले जे बॉल्स आहेत ना ते वरून कुरकुरीतही होतात. तर बघा, अशाच पद्धतीने राहिलेलेही बॉल्स मी करून घेणार आहे. इथे बघा, सर्व असे बॉल्स करून झालेले आहेत आणि अगदी छान असे दिसत आहेत. आता आपल्याला हे ब्रेड बॉल्स तळून घ्यायचे आहेत. इकडे मी गॅसवरती अगोदरच तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी तयार करून घेतलेले हे ब्रेडचे बॉल टाकलेले आहेत. गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम गॅसवरती आपल्याला हे छान असे तळून घ्यायचे आहेत. तळताना लक्षात ठेवायचं आहे की लगेच याला हलवायचं नाही, थोडंसं खालच्या साईडने व्यवस्थित तळून द्यायचं आहे. 1 ते 2 मिनिटांनी आपल्याला हे बॉल्स व्यवस्थित असे उलटून घ्यायचे आहेत. सर्व बाजूनी अगदी छान असा याच्यावरती गोल्डन कलर येईपर्यंत आणि व्यवस्थित असे वरून कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे बॉल्स तळून घ्यायचे आहेत. मुलं भाज्या खायला नको म्हणतात, पण अशा पद्धतीने जर आपण ब्रेडचे बॉल बनवले आणि त्याच्यामध्ये भरपूर भाज्या घातल्या ना तर मुलंही आवडीने या भाज्या खातात. माझ्या मुलांना तर रोज नवनवीन खायला खूप जास्त आवडतं, तर म्हटलं चला आज काहीतरी नवीन रेसिपी बनवूया. तर इथे बघा, मस्त असे हे बॉल्स आपले तळत आहेत. थोड्या वेळानंतर हे सर्व बाजूने व्यवस्थित तळले गेले, याच्यामधले थोडेसे बबल्स कमी झाले आणि वरून अगदी छान गोल्डन कलर आला की हे आपल्याला तेलामधून काढून घ्यायचे आहेत. तेलामधून काढताना याच्यातलं तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने राहिलेले सर्व ब्रेड बॉल्स आपण तळून घ्यायचे आहेत. इथे बघू शकता, हे जे बॉल्स आहेत ना ते मी एका जाळीवरती काढलेले आहेत, जेणेकरून याच्यामधलं जास्तीचं तेल निथळून जावं. इथे आपलं सर्व कुरकुरीत असे ब्रेड बॉल्स तयार झालेले आहेत आणि इथे तुम्हाला दाखवते. ऐकलं का, मस्त असे कुरकुरीत चीजी ब्रेड बॉल तयार झालेले आहेत. हे कुरकुरीत आणि चीजी ब्रेड बॉल्स टोमॅटो सॉस किंवा टोमॅटो केचप बरोबर खाऊ शकता. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मग संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे. तुम्ही एकदा माझ्या या पद्धतीने नक्की बनवून पहा आणि व्हिडिओमध्ये ज्या टिप्स दिलेल्या आहेत त्या टिप्स वापरून बनवलं तर अगदी परफेक्ट रेसिपी तयार होईल. ज्यावेळेस आपण हे बॉल्स बनवत असतो ना त्यावेळेस त्या 3-4 टिप्स लक्षात ठेवल्या ना तर व्यवस्थित आपले हे बॉल्स तयार होतात आणि अगदी छान असे कमी तेलकटही होतात. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा. नमस्कार.